नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. CAPF सेंट्रल आर्म पोलीस फोर्समध्ये मित्रांनो 506 जागांसाठी जे मित्रांनो भरती निघालेली आहे आणि ऑनलाईन पद्धतीने जे मित्रांनो फॉर्म भरणे चालू आहे. फॉर्म भरण्याची शेवटची तारीख मित्रांनो या ठिकाणी 14 मे 2024 आहे. तुम्ही आज सुद्धा फॉर्म भरू शकता, उद्या सुद्धा फॉर्म भरू शकता. तर पहा मित्रांनो, महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये भरू शकता मित्रांनो फॉर्म. CAPF मध्ये महाराष्ट्रामध्ये मित्रांनो या भरतीला मित्रांनो केंद्रीय सशस्त्र पोलीस दल सुद्धा मित्रांनो या CAPF भरतीला म्हटलं जाते. तर या भरतीसाठी मित्रांनो शिक्षण तुम्हाला या ठिकाणी ग्रॅज्युएशन लागते. तुमचं जर या भरतीमध्ये ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्हाला या भरतीमध्ये मित्रांनो फॉर्म भरता येते. CAPF सेंट्रल आर्म पोलीस फोर्स या भरतीमध्ये. ठीक आहे. तर या भरतीमध्ये मित्रांनो सिलेक्शन प्रोसेस काय काय आहे. या भरतीमध्ये सर्वात आधी लेखी परीक्षा होणार आहे की सर्वात आधी ग्राउंड होणार आहे. त्याचबरोबर लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय काय असणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो या भरतीमध्ये CAPF सेंट्रल आर्म पोलीस फोर्स या भरतीमध्ये मित्रांनो फिजिकल किती आहे, कोणकोणते इव्हेंट या भरतीमध्ये असणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो उंची किती लागणार आहे, छाती किती लागणार आहे, त्याचबरोबर वयोमर्यादा काय आहे. तर संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून CAPF सेंट्रल आर्म पोलीस फोर्स या भरतीबद्दल माहिती सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपालन खळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि जास्त करून मित्रांनो 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. पहा मित्रांनो, सेंट्रल आर्म पोलीस फोर्स हे जे मित्रांनो जवळपास 506 प्लस जागांसाठी जे मित्रांनो ही भरती चालू आहे. ठीक आहे. आणि या भरतीमध्ये जे मित्रांनो BSF झालं, CISF झालं, CRPF झालं, ITBP झालं, आर्म पोलीस फोर्स या भरतीमध्ये जे मित्रांनो पॅरामिलिटरी फोर्सेसच्या जागा आहे. जसं मित्रांनो BSF झालं, CISF झालं, CRPF झालं, ITBP झालं, SSF झालं. तर यामध्ये जे मित्रांनो जागांचा जर आपण विचार केला तर पहा BSF मध्ये 186 जागा आहे. त्याचबरोबर CRPF मध्ये 120 जागा आहे. त्याचबरोबर CISF मध्ये मित्रांनो 100 जागा, ITBP मध्ये 58 जागा आहे. त्याचबरोबर SSB मध्ये मित्रांनो 42 जागा आहे. तर टोटल या ठिकाणी 506 जागा मित्रांनो आहे. आणि या भरतीसाठी मित्रांनो शिक्षण तुम्हाला ग्रॅज्युएशन लागते. तुमचं जर मित्रांनो ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो CAPF सेंट्रल आर्म पोलीस फोर्स या भरतीमध्ये मित्रांनो फॉर्म भरता येणार आहे. ठीक आहे. तर महाराष्ट्रातील मुलं मुली फॉर्म भरू शकतात. या भरतीमध्ये जर आपण वयोमर्यादा जर विचार केला तर या भरतीमध्ये मित्रांनो वयोमर्यादा 20 ते 25 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येते. SC/ST कॅटेगरीचे विद्यार्थी 5 वर्षे सूट आहे. OBC कॅटेगरीचे विद्यार्थ्यांना 3 वर्षे सूट आहे. तर ओपन कॅटेगरीची मुलं 18 ते 25 वर्षापर्यंत या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात. SC/ST कॅटेगरीची मुलं 18 ते 30 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात. OBC कॅटेगरीचे मुलं 18 ते 28 वर्षापर्यंत या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात. त्याचबरोबर मित्रांनो आपण फीचा जर विचार केला तर पहा जनरल OBC EWS कॅटेगरीसाठी फक्त 200 रुपये फी ठेवण्यात आली आहे. आणि SC/ST कॅटेगरीसाठी मित्रांनो या भरतीमध्ये फी नाही आहे. ठीक आहे. तर जे पण विद्यार्थी SC/ST कॅटेगरीचे असेल तर आवर्जून फॉर्म भरा, कारण की मित्रांनो फी वगैरे नाही आहे. जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये एखादी भरती निघते त्यामध्ये 900 1000 रुपये मित्रांनो फी असते. तर इकडे खूप कमी ज्या मित्रांनो फी ठेवण्यात आली. आणि जे जनरल OBC EWS कॅटेगरीचे विद्यार्थी आहे त्यांनी सुद्धा आवर्जून फॉर्म भरा, कारण की फी फक्त मित्रांनो 200 रुपयेच आहे यामध्ये. ठीक आहे. त्याचबरोबर मित्रांनो तुमचं जर सिलेक्शन झालं तर तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो ऑल इंडियामध्ये या ठिकाणी तुम्हाला ड्युटी भेटणार आहे. आणि CAPF सेंट्रल आर्म पोलीस फोर्स ह्या भरतीचा जो पेपर आहे मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्येच होणार आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे. आपल्या महाराष्ट्रामध्येच यामध्ये पेपर होणार आहे. मुंबईमध्ये पेपर होणार आहे मित्रांनो या भरतीचा. त्याचबरोबर मित्रांनो नागपूरमध्ये जे मित्रांनो पेपर होणार आहे. ठीक आहे. तर या भरतीमध्ये जर मित्रांनो आपण सिलेक्शन प्रोसेसचं जर बघितलं तर पहा या भरतीमध्ये मित्रांनो सर्वात आधी तुमची लेखी परीक्षा होणार आहे. लेखी परीक्षा मित्रांनो यामध्ये 2 आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं मित्रांनो यामध्ये फिजिकल होणार आहे, ज्यामध्ये उंची झालं, रनिंग वगैरे झालं हे असणार आहे. त्यानंतर मित्रांनो तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, मेडिकल अशा प्रकारे सिलेक्शन प्रोसेस आहे CAPF सेंट्रल आर्म पोलीस फोर्स या भरतीची. ठीक आहे. तर या भरतीची जे मित्रांनो पेपर जो आहे हा ऑफलाईन पद्धतीने पेपर असणार आहे. तर जसं आपण महाराष्ट्र पोलीसचा जर मित्रांनो पेपर बघितला आपण तशा प्रकारे मित्रांनो ऑफलाईन पद्धतीने मित्रांनो हा पेपर असणार आहे CAPF आर्म पोलीस फोर्स या भरतीचा. ठीक आहे. सर्वात आधी मित्रांनो या भरतीचा पहिला पेपर असणार आहे. आणि पेपर जो आहे मित्रांनो हा ऑगस्ट महिन्यामध्ये आहे. तर आतापासून तयारी करा. जे पण विद्यार्थी या भरतीला घेऊन सिरियसली असाल तर आतापासून मित्रांनो अभ्यास चालू ठेवा, आतापासून तयारी चालू ठेवा. आतापासून ज्यांनी सुद्धा अभ्यास चालू केला नसेल तर आतापासून मित्रांनो चांगली मेहनत करा, आतापासून अभ्यास करा, कारण की CAPF सेंट्रल आर्म पोलीस फोर्स या भरतीचा जो पेपर आहे मित्रांनो हा ऑगस्ट महिन्यामध्ये आहे. ठीक आहे. तर आतापासून तुमच्याजवळ मित्रांनो टाईमचं जर बघितलं तर पहा मे, जून, जुलै, ऑगस्ट जवळपास मित्रांनो तुमच्याजवळ 3 ते
ते 4 महिने आतापासून आहे। तर या 3 ते 4 महिन्यामध्ये मित्रांनो मेहनत करा, चांगली इमानदारीने अभ्यास करा आणि वेळेचं मित्रांनो या ठिकाणी सोनं तुम्ही या ठिकाणी करा, ठीक आहे। तर चांगली तुमच्यासाठी मित्रांनो हे सुवर्ण संधी आहे, चांगले तुम्ही पुस्तक घेऊन घ्या। तर सर्वात आधी मित्रांनो तुमचा पहिला पेपर हा ऑगस्टमध्ये असणार आहे, ऑगस्ट महिन्यामध्ये। तर पेपर कशा प्रकारे असणार आहे तर 250 मार्काचा तुमचा यामध्ये पेपर असणार आहे, ज्यामध्ये मित्रांनो जीकेचे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे फक्त, आणि रिझनिंगचे मित्रांनो प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। जीके मध्ये मित्रांनो काय काय या ठिकाणी परीक्षेमध्ये विचारलं जाणार आहे ते तुम्हाला सांगतो। या ठिकाणी मेंटल अबिलिटीचे प्रश्न असणार आहे, त्याचबरोबर जनरल सायन्सचे सुद्धा प्रश्न असणार आहे परीक्षेमध्ये। त्यानंतर करंट इव्हेंट ऑफ नॅशनल अँड इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स, त्याचबरोबर इंडियन पॉलिटी अँड इकॉनॉमिक्सचे सुद्धा प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। हिस्ट्री ऑफ इंडियाचे सुद्धा मित्रांनो प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। त्याचबरोबर मित्रांनो इंडियन अँड वर्ल्ड जिओग्राफी सुद्धा मित्रांनो यामध्ये भूगोलचे प्रश्न विचारले जाणार आहे। अशा प्रकारे मित्रांनो हे प्रश्न विचारले जाणार आहे। त्यानंतर मित्रांनो आपण यामध्ये तर मित्रांनो आपण दुसरा जो पेपर बघितला तर दुसरा पेपर मित्रांनो तुम्हाला यामध्ये पेपर जो या ठिकाणी मित्रांनो 200 मार्कचा तुमचा या ठिकाणी दुसरा पेपर असणार आहे। तर त्यामध्ये आपल्याला इंग्लिश मित्रांनो रायटिंग करावे लागणार आहे, ठीक आहे। त्यानंतर CAPF सेंट्रल आर्म पोलीस फोर्स या भरतीमध्ये आपण फिजिकलचा जर मित्रांनो विचार केला तर या भरतीमध्ये पुरुष उमेदवारांसाठी उंची 165 सेंटीमीटर लागते, महिला उमेदवारांसाठी उंची या भरतीमध्ये मित्रांनो 157 सेंटीमीटर लागते। त्याचबरोबर पुरुष उमेदवारांसाठी यामध्ये छाती 81 सेंटीमीटर आणि फुगून या ठिकाणी 86 सेंटीमीटर भरली पाहिजे। त्याचबरोबर तुमचं वजन जे या ठिकाणी 50 किलोच्या वरती असलं पाहिजे पुरुष उमेदवारांचं, आणि महिला उमेदवारांचं या ठिकाणी वजन 46 किलोच्या वरती असलं पाहिजे, ठीक आहे। एवढं यामध्ये उंची वगैरे लागते। त्यानंतर आपण फिजिकलचं या ठिकाणी बघितलं रनिंग वगैरे किती आहे यामध्ये, तर यामध्ये 100 मीटर रनिंग आहे मित्रांनो पुरुष उमेदवारांसाठी आणि 16 सेकंडचा या ठिकाणी तुम्हाला टायमिंग भेटणार आहे। त्यानंतर महिला उमेदवारांसाठी सुद्धा 100 मीटर रनिंग आणि 100 मीटर रनिंगसाठी 18 सेकंडचा या ठिकाणी टायमिंग भेटणार आहे। हा झाला मित्रांनो पहिला इव्हेंट। त्यानंतर दुसरा जो इव्हेंट आहे या भरतीमध्ये तो आहे मित्रांनो 800 मीटर रनिंग आहे यामध्ये, आणि 800 मीटर रनिंगसाठी पुरुष उमेदवारांसाठी 3 मिनिट 45 सेकंडपर्यंत या ठिकाणी टायमिंग भेटणार आहे। आणि महिला उमेदवारांसाठी जे फिजिकल आहे तर महिला उमेदवारांसाठी सुद्धा 800 मीटर रनिंग आहे आणि 800 मीटर रनिंगसाठी 4 मिनिट 45 सेकंडपर्यंत या ठिकाणी टायमिंग भेटणार आहे। त्यानंतर यामध्ये तिसरा जो इव्हेंट आहे तो आहे या ठिकाणी मित्रांनो लॉंग जंप यामध्ये पुरुष उमेदवारांसाठी 3.5 मीटर आहे आणि 3 या ठिकाणी चान्स भेटणार आहे, आणि महिला उमेदवारांसाठी जे लॉंग जंप आहे ते या ठिकाणी 3.0 मीटर या ठिकाणी महिला उमेदवारांसाठी लॉंग जंप आहे आणि या ठिकाणी 3 चान्स असणार आहे। त्याचबरोबर यामध्ये पुरुष उमेदवारांसाठी चौथा जो इव्हेंट आहे तो या ठिकाणी गोळाफेक, तर गोळाफेक हा 7.26 केजीचा असणार आहे, 7.26 किलोचा 7.26 केजीचा मित्रांनो हा या ठिकाणी गोळा असणार आहे पुरुष उमेदवारांसाठी। 4.5 मीटर तुम्हाला या ठिकाणी गोळा फेकावा लागणार आहे, महिला उमेदवारांसाठी गोळा वगैरे नाही आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो या भरतीमध्ये फिजिकल आहे पुरुष उमेदवारांसाठी, ठीक आहे। पुरुष उमेदवारांसाठी 4 इव्हेंट आहे आणि महिला उमेदवारांसाठी 3 इव्हेंट आहे, ठीक आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो CAPF सेंट्रल आर्म पोलीस या भरतीची संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे। तर मित्रांनो 502 जागांसाठी भरती निघाली आहे। महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकता। तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येते, ठीक आहे। तर फॉर्म भरणे सुरूच आहे मित्रांनो, या भरतीचे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 14 मे 2024 आहे, ठीक आहे। तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती CAPF सेंट्रल आर्म पोलीस फोर्स या भरतीबद्दल। तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो अशाच नवनवीन भरतीच्या अपडेटसाठी। तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तर आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।